प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम राजाभाऊ टाकसाळे यांच्या कार्यालयामध्ये आलेली आहे। राजाभाऊ टाकसाळे एक असं नाव की जे सर्वसामान्यांना परिचित आहे। सर्वसामान्यांच्या कार्यालयात राहून जाण्याचं जे एक ध्येय धोरण जे आहे ते राजाभाऊ टाकसाळे यांचं आहे। राजाभाऊ टाकसाळे एक सामाजिक कार्यकर्ता तर जरूर आहे, पण त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित बुटाचे ते जिल्हाध्यक्ष आहे ग्रामीणचे। आता यावेळेला आपल्या सोबत ते आहेत आणि शहराचा आणि ग्रामीणचा जेव्हा विस्तार आणि कार्यभार जेव्हा वाढत असतो तेव्हा किती मोठी जबाबदारी ह्या पदावर असते हेच आपण जाणून घेणार आहोत। ज्यांची आता नियुक्ती करण्यात आलेली, निवड करण्यात असेल, डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे आपल्या सोबत आहे। राजाभाऊ, सर्वप्रथम आपलं आम्ही खूप खूप स्वागत करतो। आतापर्यंत आपण राजकारणाच्या या कारकिर्दीमध्ये अनेक पद भूषविलेले आहात। यंदाचं हे जे पद आपल्याला पक्षश्रेष्ठीने विशेष करून आपल्या कार्याला बघून दिलेलं आहे, कसं वाटतं आपल्याला? मी सर्वप्रथम अजितदादा पवार, माननीय प्रफुल्लभाई पटेल तटकरे साहेब आणि राजेंद्र जैन यांना अभिवादन करतो। त्यांचे फार मोठे उपकार माझ्यावर आहे। मी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या 25 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे। अनेक पदावर जिल्हा कार्याध्यक्ष, महासचिव, निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदावर मी काम केलं आणि त्या कामाचा आढावा म्हणून एक जिल्ह्यात चांगलं काम वाढावं म्हणून प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा पवार आणि तटकरे साहेबांनी माझी ही जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती केली। आता माझ्या समोरचं आव्हान असं आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषदा याच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणुका लागल्यामुळे माझ्या समोरचं एक मोठं आव्हान आहे की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त यश आपल्या कार्यकर्त्यांना कसं मिळेल, आपले कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या पदावर कसे पोहोचतील, यासाठी माझ्या समोरचं मोठं आव्हान आहे। त्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करून कार्यकर्त्यांच्या सभा, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना तयार करण्याची फळी माझ्या सुरू आहे। आणि मी दादांना, अजितदादा पवार यांचं काम तुम्हा सर्वांना, देशातल्या सर्व माणसाला माहित आहे। कार्यकर्ता हा खरे कणा असतो आणि त्याच्यासाठी अजितदादा नेहमी धावून जात असतात। म्हणून ही जी जबाबदारी अजितदादा आणि प्रफुल्लभाई यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। त्यांनी दिलेली जबाबदारी, त्यांनी दिलेलं हे खऱ्या अर्थाने एक चांगलं मोठं कार्य मी माझ्या हातून घडावं। जास्ती जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकावा ही माझी मनोगत इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहोत। टाकसाळे साहेब, मला एक प्रश्न आहे विचारायचा की पक्षाची जी आतापर्यंतची जी राजकीय घडामोडी जी राहिली, जी वाटचाल राहिलेली आहे, कसं बघताय वाटचालीकडे? पक्षाची वाटचाल खऱ्या अर्थाने सामान्य माणसासाठी झटणारा पक्ष आहे। एक राजघराणे नव्हे तर सामान्य माणसातला कार्यकर्ता तयार करणं, त्याला मोठ्या पोस्टवर राजकारणात त्या मोठ्या पोस्टवर पोहोचवणं हा अजितदादा पवारांचं एक स्वप्न आहे। अजितदादा पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज याच्या विचारांनी हा पक्ष चालवत असतात। त्याच्यामुळे सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, कामगारांना न्याय कसा मिळेल, यासाठी अजितदादा पवार, प्रफुल्लभाई पटेल हे नेहमी आयुष्यभर झटत असतात, आजही झटत आहेत। तुम्ही बघितलं असतं तर पूरग्रस्ताच्या याच्यामध्ये अनेक लोक वाहून गेलेत, अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले। दादा स्वतः जाऊन त्यांना सांत्वन देण्याचं काम केलं, त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने एकच महाराष्ट्रातला माणूस होता जो पावसात भिजत त्या शेतकऱ्यांची मदत करत होता। त्याने आर्थिक मदत केली, सामाजिक मदत केली आणि त्यांना एक उभं करण्याचं काम अजितदादा पवार यांनी करत आहे। बिलकुल बिलकुल। प्रेक्षक बंधूंनो, जसं आपण बघतो की प्रत्येक पक्षामध्ये जे नेते असतात, मोठे मोठे पदाधिकारी असतात, त्यांचं काही ना काही चांगलं काम असतं आणि त्यांचं ते काम लक्षात घेऊन त्यांची निवड किंवा नियुक्ती केल्या जाते। राजाभाऊ टाकसाळे सुद्धा असंच काम आहे। यांचा जो जनसंपर्क आहे, जे कॉर्डिनेशन जे आहे हे अफाट आहे। ते कुठल्याही मोजपट्टीमध्ये मोजता येते, मग ते शहर असेल किंवा ग्रामीण परिसर का असे ना, तिथली जी मूठ बांधायची, जी मोठ बांधायची, ज्या लोकांना एक संघ ठेवायचं, हे खूप तारेवरची कसरत असते। मात्र प्रदीर्घ अनुभव डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे यांना आहे आणि याचा फायदा ते जनमानसातले आहे। जनमानसांचा नेता, नागपूरचा नेता म्हणून राजाभाऊ टाकसाळे यांची ओळख आहे आणि त्यांचा हाच खरा गुण हेरून मग ते अजितदादा पवार असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा राजेंद्रजी जैन असतील, या पक्षश्रेष्ठीच्या मातब्बरांनी राजाभाऊ टाकसाळे यांना
ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्या नजरेत जरी मोठी जबाबदारी असली पण राजाभाऊ टाकसाळेंकरता ती मोठी जबाबदारी याकरता नाही, कारण ते आजच लोकांमध्ये मिळत नाही, जनमानसात जात नाही, तर वर्षानुवर्ष त्यांच्या सातत्याने संपर्कात राहतात आणि हीच खरी कमाई राजाभाऊ टाकसाळे यांनी कमवलेली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. कसं बघता याकडे? पक्षश्रेष्ठीला मजबूत करण्यात, पक्षश्रेष्ठी मजबूत पण कार्यकर्ता जे असतात त्यांच्यात कुठेतरी हिरमुसलेपणा असतो किंवा त्यांना पदं योग्य तऱ्हेने वाटप केल्या जात नाही, किंवा मग पक्षाचे जे काही मान्यवर असतात कनिष्ठ वरिष्ठ यांच्यामध्ये एक जो संवाद, जो बॅलन्सिंग व्हायला पाहिजे तो होत नाही आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर मग कार्यकर्ते असेल, काही नेते असतील, हे बंडखोरी करतात. ह्याकडे कसं बघता? आणि यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला म्हणजे अजितदादाच्या या ग्रुपला किती फायदा होणार आहे, काय म्हणून सांगा? आपण एक चांगला प्रश्न विचारला. कार्यकर्त्याचा उत्साह वाढावा म्हणून खऱ्या अर्थाने आज कार्यकर्ते माझ्याकडे पाहत आहे. आपल्याला राजकारणात संधी मिळेल या दृष्टीने कार्यकर्ता पाहत आहे. माझी अशी इच्छा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो कोणी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने या पदासाठी इच्छुक आहे त्यांची निवड करून एक सामान्य कार्यकर्ता, तरुण कार्यकर्त्यांना, उत्साह काम समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची निवड करून त्याला राजकारणाच्या मोठ्या पदावर पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या हातून घडेल अशी माझी तीव्र इच्छा आहे. बिलकुल. तर आपण होते डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे, जे एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक महर्षी सुद्धा त्यांना म्हटलं जाते. मग तो कुठल्याही समाजाचा असेल, धर्माचा असेल, पंथाचा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, मध्यमवर्गीय का असेना, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देण्याचं आणि त्यांना ज्ञानाने उलचिंब करून त्यांचं जीवन चांगलं संवर्धित करावं या दृष्टिकोनातून अनेक त्यांचे चांगले उपक्रम असतात आणि यासाठी डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे हे नेहमीच अग्रेसर असतात. कारा न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे राजाभाऊ टाकसाळे यांच्या या निवड यांची जी करण्यात आली त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सरांबद्दल एवढंच बोलतो की हिमालया की है पुकार, बहादुर हो बड़े चलो, बड़े चलो बड़े चलो, आगे सबसे वो चलो, आगे सबसे वो चलो. सेंट पॉल स्कूलच्या या प्रांगणातून कॅमेरा पर्सन राहुल सह संजय मिरे, कारा न्यूज नागपूर.